धाराशिवमध्ये वर्षभरापूर्वी महापुराचा हाहाकार पाहायला मिळालाय। हातातोंडाशी आलेलं पीक तर गेलं, पण सोबत ज्याच्यावर कुटुंबाचा गाडा चालतो ती शेतजमीन महापुराच्या पाण्यात देखील वाहून गेली। अक्षरशः शेतात दगड गोट्यांचा खच पाहायला मिळालाय। सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जमीन दुरुस्तीसाठी हेक्टरी 3 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली। मदत मात्र अजूनही कागदावरच आहे। धाराशिव जिल्ह्यात 20,000हून अधिक शेतकरी वर्षभरापासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। किचकट अटी, रखडलेली प्रक्रिया आणि सरकारी दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललाय। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट। महापुरानं खरडून गेलेल्या जमिनीत सलग दुसऱ्या वर्षी पेरणी नाही। महापुरानं उद्ध्वस्त झालेला शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत। महापुराच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार कधी मदत करणार? गेल्या वर्षीच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून गेली। अनेक ठिकाणी शेत जमीन खरडून गेली आहे। वर्ष सरलं मात्र शेतातील परिस्थिती बदलली नाही। आजही पुराच्या पाण्यामध्ये आलेले दगडगोटे शेतामध्ये जशाच्या तसेच आहे। त्यामुळे शेती करायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलाय। खरडून जमीन गेली, गेल्या वर्षी पेरलं नाही, गेल्या वर्षी पेरणी तर फेलच गेली, या वर्षी पेरलेलं नाही हाय असं बघायला तुम्हाला मिळेल। आमचं गेल्या वर्षी नुकसान, ह्या वर्षी आमचं पेरणीचं नुकसान। आम्ही ठाकीत येतो। मी किती दिवसापासून, मी 7 महिने झाले मी चक्र हाणतो इथं। लाखे साहेब म्हणले आज करू उद्या करू, नुसती उडीत उत्तर दररोज चालू आहे। नाईक साहेब तर काही 3 महिन्यात एकदा पण भेटलेलं नाही। पंचनामे वगैरे झाले, पंचनामे झाले, फक्त 2 शेतकऱ्याला पैसे दिले। माझी साधारण 1 एकरच्या आसपास जमीन वाहून गेली, म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेत खरडून गेली असं आपण म्हणतो। तर त्याच्या बदल्यात कुठलंही सरकारकडनं रक्कम मिळालेली नाही। जोपर्यंत दुसरं काळी माती किंवा गाळ टाकत नाही तोपर्यंत ती जमीन पेरणी योग्य राहणार नाही। शासनानं रोजगार हमी योजनेतून जमिनीच्या दुरुस्तीसाठी हेक्टरी जवळपास 3 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली। मात्र निर्णयाला 8 महिने उलटले तरी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। सरकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या फक्त फेऱ्या सुरू आहे। जलसंपदा विभागाच्या साठवण तलावामुळे मसोबाची वाडी परिसरातील शेतकऱ्यांच्याही जमिनींचं मोठं नुकसान झालंय। वर्षभर उलटूनही त्यांनाही कोणतीही मदत मिळाली नाहीये। 7 ते 8 महिन्यांपासून सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारूनही न्याय मिळत नसल्यानं शेतकरी वैतागले। माझी जमीन गेली, 1 एकरभर गेली जमीन। हिरी सवाता ते बी पाणी गेलं। आपल्याला काय मोबाईलला मिळावं म्हणून मी चक्र घालतो। आज 7 महिने झालं चक्र घालतो तरी एक बार उत्तर नाही त्यांचं, भेटतच नाही। ते काय उत्तर आहे? आणि 2 जणालाच पैसे मिळाले आणि आम्हाला तसंच ठेव। प्रशासनाकडून मदतीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय, मात्र प्रत्यक्षामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या हातावर एक छदाम देखील मिळालेला नाहीये। शेतकऱ्यांना यावर्षीची पेरणी कशी करायची हा प्रश्न सध्या सतावतोय। पाशिरा नदीच्या कडीचे सर्व क्षेत्र वाहून गेलेलं होतं, खरडून पूर्ण क्षेत्र गेलेलं होतं। आता शेतकऱ्यांनी म्हणजे स्वतःच्या पैशातून भरलेलं आहे। ती शेतकऱ्याला मदत करण्याची घोषणा केलेली होती त्यांनी, पण अद्यापर्यंत काही 1 रुपया शासनाने दिलेला नाही। किती शेतकऱ्याचं नुकसान असेल? इथं नदीच्या कडीचे सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान आहे। आणि त्यांना पैसे भेटलेत का? नाहीत भेटलेले। अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आता सरकारी यंत्रणेच्या दिरंगाईचा फटका बसतोय। प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत कधी मिळणार हा प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहे। कॅमेरामन अविनाश नवगिरेसह मी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।